तर अनेकांनी यामध्ये मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही। बीडमध्ये हत्या प्रकरणावरून संभाजीराजे सुद्धा आक्रमक। त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी तर येणार। 75 खून झाले, मर्डर करणारे आणि मर्डर झालेले सुद्धा यांच्याच घरी काम करतात। हा नवीन पॅटर्न सुरू झालाय। सुरेश धस यांचा मुंडेंवर हल्लाबोल। धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं। घटनाबाह्य सत्ता केंद्र मिळाल्यानंतर कराडनं पोलीस आणि प्रशासनावर जरब बसवली। प्रकाश सोळंकेंचा सुद्धा हल्लाबोल। वाल्मिक कराडचं बिऱ्हाड आता उचला, तुम्हाला मिळत नसेल तर आम्ही धरून आणतो। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांचाही इशारा। वाल्मिक कराडवर कलम 302 लावा, संदीप क्षीरसागर यांची सुद्धा मागणी। तर वाल्मिकला धनंजय मुंडेंचं रक्षण असल्याचा सुद्धा आरोप। एक तर या केसमध्ये 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे। ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे। जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। वाल्मिक कराडचे आश्रयदाते असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे यांचाही संतप्त सवाल। द्यायलाच पाहिजे तिने। मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार, मी पहिलं आहे। बीड जिल्ह्यात सध्या गँग्स ऑफ कराड सुरू। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांची टीका। अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करावं। प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पाटलांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींच्या कर्नाटकच्या बॉर्डरजवळ हत्या झाल्याची माहिती। तर एका कॉलच्या हवाल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोठा दावा। मर्डर संदर्भात अधिकृत माहिती नाही। दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रतिक्रिया। आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत, कारण त्यांचं मर्डर झाले। ऐकून अक्षरशः हबकले, म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण। आरोप सिद्ध होत नाही तोवर कुणावर बोलणं योग्य नाही। वाल्मिक कराडचा साहेब असा उल्लेख करत गुणरत्न सदावर्तेंची यावर प्रतिक्रिया।